फ्यूज उडाल्यावर शेतकरीच बनतो वायरमन। महावितरणचे कर्मचारी वेळेत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना जीवघेणी करावी लागतात कामे। नमस्कार, मी जयश्री सोनवणे। ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। उच्च दाब अथवा अन्य तांत्रिक कारणाने विद्युत रोहित्रावरील फ्यूज उडाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वेळीच पोहोचत नसल्याने ओलितीची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनाच वायरमनची कामे करावी लागत आहे। तालुक्यात ग्रामीण भागातील ही परिस्थिती दिसून येत आहे। वारंवार होणाऱ्या विद्युत रोहित्रावरील शेतातील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचे कर्मचारी वेळेवर उपस्थित होत नसल्याने 2 दिवसात होणाऱ्या ओलतीच्या कामांना 8-8 दिवस तेच काम करावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त होऊन स्वतः अशा वेळी शेतकऱ्यांकडून ॲल्युमिनियमच्या ताराने फ्यूज बायपास केले जातात। हे धाडस जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे वीज यंत्रणेत कोणतेही कारणाने बिघाड झाल्यास याची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे। परंतु असे न करता शेतातील ओलतीची कामे लवकर व्हावी या आशेने ग्रामीण भागातील शेतकरी वायरमॅन बनू लागला आहे। अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।